नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, NIAचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 1 पुणे पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. NIAचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 श्री सदानंद दाते हे NIAचे नवनियुक्त महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न, पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? हा प्रश्न मित्रांनो सातारा पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात. पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचे प्रमुखास महानिरीक्षक असे म्हणतात, पोलीस महानिरीक्षक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 18 नागपूर पोलीस भरती 2023ला विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणते भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राज्य पोलीस दल. पुढचा प्रश्न, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये या खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर शहर नाही. सोलापूर शहर हा पोलीस घटक नाही कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? नागपूर शहराचे पोलीस आयुक्त कोणत्या दर्जाचे आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाचे आहेत पोलीस आयुक्त. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवायच्या आहेत. उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018ला हा प्रश्न विचारला होता. यामध्ये प्रशिक्षण केंद्र दिले आहे आणि त्या प्रशिक्षण केंद्राचे ठिकाण यापैकी प्रशिक्षण केंद्र दिले आहेत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्यानंतर महाराष्ट्र गुप्तचर अकादमी, गुन्हे अन्वेषण विभाग, त्यानंतर अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र आणि ठिकाण दिले आहेत पुणे, नाशिक, पुणे, नागपूर. यामध्ये योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकादमी ही नाशिकमध्ये आहे, त्यानंतर महाराष्ट्र गुप्तचर अकादमी पुण्यामध्ये आहे, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग पुण्यामध्ये आहे CID विभाग, आणि त्यानंतर 4 नंबर अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र हे नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, नागपूर पोलीस जिल्ह्यात किती उपविभाग आहेत? नागपूर पोलीस जिल्ह्यात किती उपविभाग आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 उपविभाग आहेत. त्यानंतरचा प्रश्न, सप्टेंबर 2024मध्ये केंद्रीय निमलष्करी बल CISF चे प्रमुख म्हणून कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राजविंदर सिंग भाटी यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लाभ सातारा पोलीस उंच भरारी या प्रकल्पातून भेटत नाहीत? हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2024ला विचारला होता. खालीलपैकी कोणते लाभ सातारा पोलीस उंच भरारी या प्रकल्पातून भेटत नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कर्जमाफी भेटत नाही. तर कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयं व्यावसायिक प्रशिक्षण या 3 लाभांचा लाभ भेटले जातात सातारा पोलीस उंच भरारी या प्रकल्पातून. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब BNSS मध्ये आहे? खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब BNSS मध्ये आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ऑल अबाव, विक्टिम प्रोटेक्शन, EFIR आणि सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन या 3 बाबी BNSS मध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम -- नुसार चालते. मुंबई पोलीस अधिनियम -- नुसार चालते महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1951 नुसार, अधिनियम 1951 नुसार चालते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक कोणता आहे?
सातारा पोलीस शिपाई भरती 2024ला विचारला होता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1098. 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. पुढचा प्रश्न 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यांत कोणत्या कायद्याचा समावेश नाही? खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश नाही? हा प्रश्न मित्रांनो कोल्हापूर चालक शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहिता कायद्याचा समावेश नाही. पुढचा प्रश्न सातारा पोलीस दलाच्या उंच भरारी हा प्रकल्प कोणासाठी आहे? उंच भरारी हा प्रकल्प कोणासाठी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तरुणांसाठी हा प्रकल्प आहे उंच भरारी. पुढचा प्रश्न इंडियन पिनल कोड भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी सहमत करण्यात आले आहे? इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी सहमत करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1860 मध्ये सहमत करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम डॅश डॅश नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 41. कलम 41 नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. पुढचा प्रश्न पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे? पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विश्वास नांगरे पाटील यांचे आहे. पुढचा प्रश्न हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 एकूण 13 पोलीस स्टेशन आहेत. त्यानंतरचा प्रश्न गडचिरोली पोलीस दल व भूमकाल संघटनेद्वारा लोकसहभागातून कोणत्या नाल्यावर पूल इसवी सन 2016 मध्ये बांधण्यात आला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जुवी नाल्यावर पूल बांधण्यात आला होता 2016 मध्ये. पुढचा प्रश्न गडचिरोलीमध्ये हे पोलीस मदत केंद्र 2017 मध्ये कार्यान्वित झाले आहे. खालीलपैकी कोणते पोलीस मदत केंद्र 2017 मध्ये गडचिरोलीमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 खेलचिल पोलीस मदत केंद्र 2017 मध्ये कार्यान्वित झाले आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलिसाने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय आहे? महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 निर्भया ॲप पोलिसांद्वारे तयार करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे नुकतेच संसदेने बाल गुन्हेगाराचे वय बाल न्याय विधेयकानुसार डॅश डॅश इतके केले आहे. किती केले आहेत? 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.